72 अधिकारी हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची बातमी समोर येते. आपलं महानगरने ही बातमी समोर दिली होती आणि त्यानंतर आता गोपनीय चौकशी सुद्धा सुरू याची माहिती समोर आली. नाही, सरकार गोपनीय चौकशी करायला इतका लेट का झालं? सरकार जो माहिती का नव्हती? किती आपले महत्वपूर्ण कागद या निमित्तानं बाहेर गेले, कोण अधिकारी त्याच्यात होते, कोण मंत्री होते? तुमच्या पेपर महानगरला बातमी आल्यानंतर त्यांनी गोपनीय चौकशी करायचं कारण काय? म्हणजे सरकारचं हे फेल्युअर आहे आणि सरकारने तर अशा याच्यात पहिले ट्रॅप करून त्यांना पुढं आणलं पाहिजे होतं. हे सरकारची जबाबदारी होती. याच्यात सरकारचं फेल्युअर आहे आणि या सरकारच्या फेल्युअरचाच परिणाम आहे की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा एक संभ्रम निर्माण झाला. नाशिक मधला एक अधिकारी होता, त्यानं मुळात तक्रार दाखल केली होती, नंतर तक्रार सुद्धा मागे घेतली असं सुद्धा समजतं. या प्रकारे सरकारचा दबाव आहे. आखरी त्या हनी ट्रॅप मध्ये कोण अधिकारी आहे यांची नावं पुढे आली तर सरकारने त्या अधिकाऱ्यावर दबाव का आणला हे त्याच्यातून स्पष्ट होणार. कारण की अनेक अधिकारी यांच्या विचारधारेप्रमाणे काम करायला लागलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केला असेल आणि त्याच्यामुळे ती तक्रार वापस घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण राज्याचं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. राज्यातली गोपनीयता त्याच्यामध्ये अँटी सोशल मुवमेंटला गेलेली आहे. यांना राज्याचं घेणे देणं नाही, पण यांच्या माणसांना कसं वाचवता येईल हे करण्याचा प्रयत्न हे सरकार करते. हनी ट्रॅपमुळे राज्याला किती मोठा धोका असू शकतो? खूप मोठा धोका.